तुमचा आक्षेप आहे का? काय ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर काय प्रश्नच नाही. कायदाच आहे कुणबी ओबीसी मध्ये म्हणून. मी कुठं काय म्हणतोय, पण इथे जे आहे त्याच्या पुढे चाललेलं आहे ते. काय मुद्दा काय, एक तर शिंदे कमिटी स्थापन झाली. शिंदे कमिटीने हे सगळे एवढे लाख कागद शोधले, एवढे लाख सर्टिफिकेट दिले. आता परत त्याचे काही शिल्लक राहिले का नाही. तरी सुद्धा आता तिकडे त्याच्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा ज्यांच्या नोंदी नाहीत, मराठा कम्युनिटी, मराठा समाज, त्यांना देण्यासाठी असा उल्लेख आहे बोललो मी. तर हे जे आहे हे चुकीचं आहे. सर, वडेट्टीवार म्हणतात की हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त संख्या आहे, नावांची नोंद नाहीये गॅजेटमध्ये. हा, मग ते होतं. मग नावाची नोंद जर नाही तर नाही. मग आता हे जे आहे तुम्ही कुणाला सांगणार, कुणीतरी येणार हो आणि मी ॲफिडेव्हिट करतो, ते पण नातेवाईक म्हणजे रक्ताचे नातेवाईक नाहीत. कुणी काका मामा दादा कोणी पण सांगेल हो हो मी कुणबी आहे हा, आणि हा माझ्या मामाचा काय मुलगा, मुलाचा काय मुलगा आहे द्या. असं काय आहे, हे असं चालणार? हो SC असेल, ST असेल, ओबीसी असेल, एक एक वर्ष लागतो. हे कागद आणा, ते कागद आणा, ते कागद आणा, आणि हे बसणार 3-4 लोकांना फटाफट. म्हणून आमचं जे म्हणणं की याला क्लॅरिफिकेशन पाहिजे.